आधी विचार करून कर्म करा, नंतर कर्म करून विचार करण्याला उपयोग नाही. कारण भगवंताने आपल्या हातात दिले, भगवान परमात्म्याने तुम्हाला कर्माचं स्वातंत्र्य दिले. तुमचे जर कर्म चांगले असतील तर फळ चांगलेच राहणार. कारण बाबळीचं झाड लावल्यानंतर तिला आंबे येत नाहीत, त्याला बाबळच येणार किंवा ते शेंगाच लागते. आणि आंबा लावल्यानंतर त्याला आंबेच लागणार आहेत, त्याला थोडं दुसरे फळे लागणार आहेत. तसं आहे, तुम्ही कर्म जर चांगले केलं तर तुम्हाला फळ चांगलेच मिळणार आहेत. मग यासाठी हे ज्ञान गरजेचं आहे. म्हणून माऊली सांगितले तुम्हाला, ते ज्ञान गापै बरवे जरी मणी हाती आणावे. ह्या मनामध्ये आणायला पाहिजे ते ज्ञान, काय करायचं आणि काय नाही. याला विवेक म्हणतात. चांगलं आणि वाईट ते कळायला पाहिजे. सारासार बुद्धी जागृत ठेवून चांगलं आणि वाईट काय हे विचार करणं म्हणजेच विवेक. हा जर विवेक जागृत असेल तर माणूस मार्गाला